प्रश्न पहिला, खालीलपैकी कोण देशातील पहिल्या युनिकॉर्न कृत्रिम या स्टार्टअपचा संस्थापक कोण आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भावेश अग्रवाल. प्रश्न दुसरा, वनस्पती पेशीभोवती स्वतंत्र डॅश डॅश असते त्यामुळे त्यांना विशेष आकार प्राप्त होतो. ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पेशीभित्तिका. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय द्वीपकल्प हा डॅश डॅशद्वारे आशियाच्या मुख्य भूप्रदेशातून विलग झाला आहे. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अटलांटिक महासागर. प्रश्न चौथा, कोणत्या राज्याला भारत शासनाच्या वैयक्तिक आणि प्रशिक्षण विभागाच्या ई-लर्निंग प्रशिक्षक प्रोग्रामर म्हणून पहिली श्रेणी मिळाली? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेलंगणा. प्रश्न क्रमांक 5 बघा, खालीलपैकी कोणता राष्ट्रीय जलमार्ग महाराष्ट्रातील रेवदंडा खाडी कुंडलिका नदी यंत्रणेदरम्यान स्थित आहे? तर बघा, या ठिकाणी NW85 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने देशातील किती नागरिकांना दारिद्र्यातून बाहेर काढले असल्याची माहिती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 25 कोटी. प्रश्न क्रमांक 7 बघा, सिंधू गंगा ब्रह्मपुत्रेची मैदाने आणि नर्मदा तापीची मैदाने ही खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए गाळाची माती. प्रश्न क्रमांक 10 बघा, गरबा एक लोकप्रिय नृत्य प्रकार मूळतः भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामधील आहे? तर या प्रश्नाचं उत्तर मला काय करायचं आहे, तर या ठिकाणी सर्वांनी लगेच आताच्या आता कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतात बलाढ्य साम्राज्ये कोणी निर्माण केली होती? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अकबर बादशाह. प्रश्न क्रमांक 10, महदा केहान 2 व हल्प या 3 उपग्रहाची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने घेतली आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 10 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए इराण. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, धुळे हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नाशिक. प्रश्न क्रमांक 12, उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 13 बघा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ शुगरकेन रिसर्च कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लखनौ. प्रश्न क्रमांक 14 बघा, हेलिकॉप्टर निर्मिती करण्यासाठी करार टाटा आणि कोणत्या देशाची कंपनी एअरबस यांच्यात झाला आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी फ्रान्स. प्रश्न क्रमांक 15 बघा, स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे हे मेंदूच्या कोणत्या भागाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रमस्तिष्क. प्रश्न क्रमांक 16 बघा, खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 17 बघा, देशातील पहिला डिफेन्स आणि एरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी भारतात कोठे उभारणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर. प्रश्न क्रमांक 18 बघा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या दोन्ही तीरावर वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मोरणा. प्रश्न क्रमांक 19 बघा, कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात पुरस्कार मिळाला आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए ओडिशा. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आता लगेच लाईक करायचं आहे, कारण की आपण खूप मेहनतीने असे व्हिडिओ बनवत असतो. तर सर्वांनी आत्ताच्या आता आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करायचं आहे. प्रश्न क्रमांक 20, नागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा सापडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कनान. प्रश्न क्रमांक 21, जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रशिया. प्रश्न क्रमांक 22, जम्मू काश्मीरमध्ये काराकोरम ही सर्वात उत्तरेकडील पर्वतरांग असून सर्वात दक्षिण भागात पुढीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पीर पांजाल. प्रश्न क्रमांक 23, कोणत्या ठिकाणी देशातील पहिला IIT सॅटेलाईट कॅम्पस सुरू होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी उज्जैन.
प्रश्न क्रमांक 24, भाभा अणुसंशोधन संस्थेमार्फत संशोधनात्मक अणुभट्टी अप्सराची स्थापना कोणत्या देशाच्या मदतीने करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इंग्लंड. प्रश्न क्रमांक 25 बघा, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात सुरू झाले? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हैदराबाद. प्रश्न क्रमांक 26 बघा, बिंदुसरा धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बीड. प्रश्न क्रमांक 27, जगात सर्वात मोठा सध्या कच्च्या तेलाचा ग्राहक कोणता देश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चीन. प्रश्न क्रमांक 28, औष्णिक विद्युत केंद्रांसाठी प्रसिद्ध असलेली कोराडी व खापरखेडा ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात मोडतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर. प्रश्न क्रमांक 29, एअर फोर्स फ्लाइंग कॉलेज ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जोधपूर. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 30, स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोडियम. पुढचा प्रश्न क्रमांक 31, कोणते राज्य समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 32, लोणार सरोवर डॅश डॅश पाण्याचे सरोवर जगप्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी खाऱ्या. प्रश्न क्रमांक 33, बुलढाणा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भिंगारा. पुढचा प्रश्न क्रमांक 34, डॅश डॅश या वाळवंटाचा आशियातील सर्वात मोठे वाळवंट म्हणून निर्देश करावा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गोबी. पुढचा पण त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण येणाऱ्या काळात असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी बनवत असतो. तर प्रश्न क्रमांक 35 बघा, महाराष्ट्र राज्यातील किती गड किल्ल्यांना 2024-25 वर्षासाठी युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत नामांकन मिळाले आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 11. प्रश्न क्रमांक 36, भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी झारखंड. प्रश्न क्रमांक 37, कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भरतपूर. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणास शासनाने ग्रामस्तरावरील जन्ममृत्यू निबंधक म्हणून घोषित केले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 39, जागतिक कच्च्या तेलाच्या मागणीमध्ये भारत चीनला कोणत्या वर्षापर्यंत इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अंदाजानुसार मागे टाकेल? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 2027. प्रश्न क्रमांक 40, कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक होय? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेरेखोल. प्रश्न क्रमांक 41, सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे जाताना कोणता घाट उतरावा लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंबेनळी. प्रश्न क्रमांक 42, हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण मेंदूच्या कोणत्या भागाद्वारे ठेवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मस्तिष्क पुच्छ. प्रश्न क्रमांक 43 बघा, भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क 5 कलमांमध्ये मान्य केलेला आहे, ती कलमे कोणती? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कलम 14 ते 18. प्रश्न क्रमांक 44 बघा, मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा ही जलाशये डॅश डॅश या जिल्ह्यात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ठाणे. प्रश्न क्रमांक 45, नियोजन मंडळाची स्थापना डॅश डॅशमध्ये झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मार्च 1950. प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, महसूल व जमीन सुधारणा यासंबंधीची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तलाठी. प्रश्न क्रमांक 47 बघा, कोणत्या नवीन अतिवेगवान महासंगणकाची निर्मिती देशात करण्यात येत आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक
2 ऑप्शन बी परमशंख. प्रश्न क्रमांक 48 गोदावरी नदीवरील डिग्रस बंधारा परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पालम. प्रश्न क्रमांक 49 राणीखेत हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या भागात आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कुमाऊ गढवाल. प्रश्न क्रमांक 50 देशातील व्यस्त विमानतळामध्ये प्रवासी संख्येत पुणे विमानतळ कितव्या स्थानावर पोहोचले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 9व्या स्थानावर पोहोचले आहे.